पुढे काय अभ्यास करतो ना बघ जाऊ दे मुद्दे सांगा आता काय पहिल्या ड्राफ्ट पडवलं सर्व्हिस स्टाफ त्याचं एक वाचन सगळ्यांनी केलं असेलच पण एक कॉमन आपण एक रेडी करू एक क्विक रिडिंग ओके त्याचे काय ऑलरेडी काही पॉईंट्स काढले असतील तर आपण त्याच्यावर बोलूच ओके जर आपण नुसतंच आपसामध्ये काही शंका निर्देशन असेल तर ते आधी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर जे काही पॉईंट्स आपल्याला असं वाटतं की नाही बरं आपलं त्याच्या आणखी काहीतरी त्याचा वेगळा सल्ला घ्यायला पाहिजे किंवा काय मग त्यामध्ये काय करावं लागेल त्याचं आपण विचारू त्याचे अभिप्राय घेणे आणि ते पास नंतर तर सर्व्हिस अग्रीमेंट मध्ये काय केलेलं आहे की इमारत क्रमांक 1 जे इमारत क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 A1 A2 यांचे चेअरमन सेक्रेटरी आणि फेडरेशनचे चेअरमन सेक्रेटरी आणि खजिनदार या पार्टी 1 म्हणा तुम्ही अग्रीमेंट मध्ये आणि पार्टी 2 म्हणजे मेरिट असं म्हणजे पहिला महत्त्वाचा विषय आहे की साधारणपणे जो काही प्रचार चाललेला असतो की बाबा हे परस्पर सहाय्य करणार सगळी कटकून घेणार रांगीला बांधणार वगैरे वगैरे त्याचा पहिलाचा झटका असा आहे की याच्यामध्ये ही जी अग्रीमेंट आहे ही अग्रीमेंट प्रत्येक बिल्डिंगचे चेअरमन सेक्रेटरीच्या अनुषंगाने ऑफकोर्स हे करत असताना हे एमओयू मोडमध्ये करत असताना तिथे सुद्धा इनडायरेक्टली ती मेजॉरिटी बघितलीच आहे म्हणजे ज्याच्यामध्ये बाबा एखाद्या बिल्डिंगला समजा ते त्याला डिले करायला लागला किंवा करत नसतील या सगळ्या एवढ्या सहाय्य घेतलेल्या आहेत त्याची सुद्धा ती पार्टी 1 ची जी मेजॉरिटी आहे त्या अनुषंगाने ते पुढे आपण जाऊ शकतो तशी नोंद केली नाही ते तसं आपल्याकडे नोंद नाही कसं असतं की समजा आपली 50 समाजाची संस्था आहे आणि ती रिडेव्हलपमेंटला गेली त्यातले 3 जण विरोध करतात त्यांनी ऑलरेडी विरोध होते त्यांनी बिल्डर म्हणून एकूण नाही केलं तरी बिल्डिंग पडते प्लॅन सांगितलं त्याच्यासाठी काय आलं मुद्दा घेऊन ठेवा सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे पण आपलं जे इंटेन्शन आहे त्याची नोंद असावी असं मला वाटतंय म्हणजे ते वाचलं त्या लक्षात आलं पाहिजे वाचलं जायलाच पाहिजे आपण गप्प बसलो तरी सुद्धा जे काय मेजॉरिटी निर्णय होणार आहे तो होणार हे तो मेसेज क्लिअर झाला पाहिजे मेसेज तर आहे तरी करायचं असं ते क्लॅरिटी आहे उलट हे जे ना हे बोर्ड अक्षरात टाकावं असं मला जेणेकरून म्हणजे कसं आहे की अग्रीमेंट आणि एमओयू चे जे काही गाईडलाईन्स असतात ते तशाच तसे त्याला अप्लाय होतील असा विषय आहे एमओयूच्या गाईडलाईन्स असं म्हणाल असं की बाबा मेजॉरिटीच्या सो पार्टी नंबर 2 party number 2 is like a merit development consultant private limited formerly known as the Merit Housing Society Consultants having its corporate and having its registered office blah 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 इसका पता वगैरे PAN number आणि to director रवींद्र लक्ष्मण वाशिवले की डिटेल्स सगळे आले हिअरिंग आफ्टर say referred as a project management consultant PMC or service provider आणि आपण जे आहे आपल्या सगळ्यांना मिळून सर्व्हिस रिसीव्हर म्हणजे आपण सर्व्हिस घेणार आहे आणि ते सर्व्हिस देणार आहे असं त्याचं ते डेफिनेशन आलेलं आहे ओके सो दिस इज द सेकंड पार्ट प्रतीकनगर इमारत निहाय गृहनिर्माण संघ वगैरे वगैरे मर्यादित इज रजिस्टर्ड फेडरेशन ऑफिस आणि आपण ते फेडरेशन हाऊसिंग सोसायटी सगळं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत ते सगळे कुठल्या कुठल्या सोसायटी आहेत वगैरे वगैरे तर जर पाहिजे असेल तर सोसायटी जे टाकलेले आहेत त्याचे नंबर पण आपण टाकू शकतो बरं सोसायटी रजिस्ट्रेशन नंबर पण टाकू शकतो तेव्हा मुद्दा लिहून द्यावा काय तर आम्ही लिहा काय हिअरिंग आफ्टर कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज अ फेडरेशन अपार्टमेंट कंडोनियम सोसायटी सर्व्हिस रिसीव्हर वरती रजिस्ट्रेशन टाकलेले आहे त्यामुळे टाकायचं नाही इंडिव्हिज्युअल सोसायटी पार्टी मध्ये आपलं नाही पार्टी आहे ना पार्टी मध्ये कुठल्या पार्टी प्रत्येक सायनिंग मध्ये आलेलं आहे प्रत्येक नंबर आलेले गरज नाही काढून टाका and whereas Mrs. Merit Development Consultants Private Limited formerly known as
whereas this service receiver has its individual special general meeting as stated under. Okay, तर ह्यात काय केलेलं आहे की आपल्या ज्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल केलेल्या आहेत मीटिंग नंबर 1 2 3 4 5 6 7 8 2 जी आयकॉन आहे A1 A2 या पण ज्या ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या म्हणजे आपण एकत्रित पुनर्विकास करण्यास आपली मान्यता म्हणजे आपण जिम काढली कॉल केली होती ना त्याचा सगळा हा चार्ट आहे म्हणजे आपण सुरुवात ह्या अग्रीमेंटची बॅकग्राऊंड देताना असं केलंय की ही सगळी लोक एकत्र आली यांनी ठरवलंय बाबा या पद्धतीने आपल्याला पुढे जायला काय हरकत नाही यांचे हे स्पेशल जनरल मीटिंगचे यांचे जे रेझोल्युशन त्यावेळेला मीटिंग हॅज पास द रेझोल्युशन विथ द मेजॉरिटी टू गो फॉर द प्रोसेस ऑफ क्लस्टर स्लॅश combined redevelopment of the apartment condominium and society standing consisting of 12 buildings. आपले 252 आहे का 251 एक येऊ द्या नाही आपल्या 1 ते 9 A1 A2 11 बिल्डिंग काका त्याचं बरोबर तुम्ही का ते हे करून घ्या चेंजेस करून घ्या चेंजेस मीच करू त्याच्यात हां ते बरोबर हा म्हणजे ते लक्षात राहील आता काय नाही रजिस्टर आता काय लक्षात राहील की आपण काय काय चेंजेस सुचवतो 251 करतो तर मी काय म्हणतो 12 बिल्डिंगचा 11 बिल्डिंग मांडलेले आहेत सोसायट्या 10 सोसायटी 9 सोसायटी एक अपार्टमेंट बरोबर 9 सोसायटी एक अपार्टमेंट आणि 11 बिल्डिंग A1 A2 2 ते 9 2 ते 9 हा 2 ते 9 A1 एक सोसायटी 9 झाले त्या तिथे काय म्हणा 11 बिल्डिंग आणि 29 शॉप आणि 2 बेसमेंट्स 29 शॉप बरोबर whereas the project management consultant is the company working as a project management consultant PMC for redevelopment of the society and having its main object to render various services to cooperative housing society, apartment condominium federation desires to redevelop the housing society and aid the advice such housing societies in the process of redevelopment slash cluster or combined redevelopment of the housing society वगैरे त्याचा तो संपूर्ण त्याचा काय रोल असतो ते दिलेला आहे and whereas in the individual special general meeting held on 3/12/2023 for each society एकाच दिवशी झाले सगळे whereas in the individual special general body meeting held on 3/12/2023 हे आपल्याच बरोबर for each society with the exception of the building number 2 and 4 the service center has collectively resolved to delegate the consultancy responsibility for the cluster combined development of the service receivers of the project management given up to the majority votes from the members of each society, apartments, condominium or service receivers. Furthermore, it is noted that the majority members of building number 4 constituting 23-24 individuals have formally provided their consent, wide consent letter to interest the consultancy work for the cluster combined redevelopment to the project management consultant here. बरोबर आता आता टोटल 23 निकाल दिले असं नाही 18 जणांनी दिले हा काय काय टोटल 23 जणांनी कन्सेंट दिलाय हो पण मेरिटच्या बाजूने 18 जणांनी नाही त्यांचं काय म्हणणं आहे की क्लस्टर सेकंड वेगळे तू नाही असं होतंय प्रवास होता पॉइंट व्हॅलिड करते आपण कन्फर्म करतो इट इज नोटेड दॅट द मेजॉरिटी ऑफ मेंबर्स ऑफ बिल्डिंग नंबर 4 constituting 23 out of 24 individuals have formally provided their consent while the consent letter number to interest the consultancy work to cluster combined redevelopment to project management consultant herein. एक्झॅक्टली त्याचा पॉइंट बरोबर आहे तर आपण काय डेव्हलपमेंटला 23 आहे. बहुमत त्यांच्या बाजूला आहे. लिहू शकतो किंवा तो आपण पण लिहू शकतो ते स्टेटमेंट असते चेंज करावं बरोबर 23 हे असं करूया आपण ते पहिला कंप्लीट भाग बरोबर आहे हा त्याचं BMC काम करतो. बीएमसी चा पार्ट आहे ना आपण
तो हे करून टाकतो, काढूनच टाकावं. काढून टाका. मग तुम्ही रिडेव्हलपमेंटला 23 majority जात आहे. म्हणजे पहिलं तरी सांगितलं ना आता कसं आहे? काका, तसं नाही. Merit कसे आले पाहिजे मेरिट आपण दोघांनाही सगळ्यांचे आलेच असतात. त्यात वेगळं नाही, काही आता त्यांनी रेफरन्स काय घेतलाय की बाकीच्या बिल्डिंगचा 3 डिसेंबरला मीटिंग झाली, त्याच्यात मेरिटला बहुमत दिलं. हा, असं ऐकलंय. आणि मग असं पण नाही पाहिजे. आपण सेपरेट एक काम करू, तो फुल स्टॉप देतो मी. हा. क्लस्टर रिडेव्हलपमेंटला 24 पैकी 23, ओके. Correct. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला जे आहेत ना, ते आपण तिथं बहुमताने जाते. मेजॉरिटी असं हा, म्हणायचं. majority. तर बाकीच्यांना आपण बहुमताने आपण मेजॉरिटी तरी झाली किंवा 18 out of 20 म्हटलं तरी झालं. नाही काय झालं बाकीच्या बिल्डिंगचं आपण बहुमतानेच ठरवलं. बहुमताने घेतलं. आपण काही लिहिलं नाही, हो ना. किती numbers आहेत. Majority झाली. By majority Majority म्हणतो. And म्हणतो to project management consultant given by majority. ठीक आहे ना? मला ब्रॅकेटमध्ये टाकायचं टाकून म्हणू शकता. बाय मेजॉरिटी पर्यंत आलेलं आहे पूर्ण. म्हणजे 24 पैकी 23 हे क्लस्टरला and 25 PMC by majority. ठीक आहे. By majority. ठीक आहे. Therefore, the collective decision of the majority members of building number 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, बरोबर. ते सगळं मिळून त्यांनी सगळ्यात शेवटी काय केलं की अशा प्रकारे आम्ही नंबर 1 पासून ते A1 A2 पर्यंत सगळ्यांनी मेरिटला मेजॉरिटीनं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून कन्सिडर करायचं, हे एंगेज करायचं घेतलेलं आहे असं लिहिलं. And whereas the Federation Apartment Condominium Society has approached the project management consultant to provide the consultancy services mentioned in their letter dated this, the service receiver has given the letter of intent. ते त्यांनी letter of appointment काढून ते काढून टाकायला बोलला. आपल्याला आहे ना, आपल्याला इथं LOI सारखं द्यावं लागतं. म्हणजे काय माहिती का, त्यांनी काय केलं होतं, म्हणजे अशा चर्चेमध्ये कसं होतं की या ड्राफ्टमध्ये लेटर ऑफ अपॉइंटमेंट अजून काय केलेली नाही आपण. त्यामुळे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे इंटेंट म्हणजे काय की ही चर्चा चालू आहे. ओके, बरोबर. पण कसं पाहिजे याचा इफेक्टिव्ह कधी होणार? Agreement झालं. नाही मला सांग इफेक्टिव्ह कधी होणार की जेव्हा आपण पुढचे कमर्शियल निगोशिएशन्स झाल्यानंतर इफेक्टिव्ह होणार ना. म्हणजे ते सांगतो अल्टिमेट ते Effective कमर्शियल बरं का. It will be effective only after you complete the. हे कसं आहे की समजा नाही, आपण commercial झाल्याशिवाय कुठे जायचं नाही. असं नाही, हा ते सांगतो. Commercial झाल्याशिवाय काही गरज करणार नाहीये. बरोबर, नाही, नाही, नाही. पण जेव्हा करू तेव्हा ती ऑर्डर म्हणून असेल ना. ती सर्व्हिस अग्रीमेंट आहे ऑलरेडी. Initial the letter दिला त्याचा reference होतो. कन्फ्युज करायला मी सिंपल सांगतो. आजच्या घडीला आपण लेटर ऑफ इंटेंट मोड मध्ये म्हणजे काय की आपण त्यांची अपॉइंटमेंट केलेली नाही. अपॉइंटमेंट कधी होणार आहे? अपॉइंटमेंट हे सर्व्हिस अग्रीमेंट साइन केल्यावर ह्या सर्व्हिस अग्रीमेंट मध्ये काय 2 भाग आहेत. ते देणारे सर्व्हिसेस 3 भाग आहेत. ते देणारे सर्व्हिसेस त्याचे लीगल क्लॉजेस आणि त्याचे कमर्शियल क्लॉजेस हे सगळ्यांना मान्य झाले की मग हे सर्व्हिस अग्रीमेंट साइन होईल आणि मग त्यांची अपॉइंटमेंट. बरोबर आहे. आणि मग त्याची वर्क ऑर्डर होईल समजा, किंवा ती त्या एलओआयच्या अगेन्स्ट वर्क ऑर्डर मग पीओ वर्क ऑर्डर काय ती काढू शकतो. मुद्दा काय की तोपर्यंत त्यांना आपण एलओआय मोड मध्ये करतो. एलओआय इज नॉट अ कन्फर्म ऑर्डर. एलओआय इज नॉट अ कन्फर्म ऑर्डर. ओके, तर ते त्यांना काहीतरी त्यांनी काय म्हणलेलं आहे की द फेडरेशन अपार्टमेंट रिसीव्ह हॅज अप्रोच द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट टू प्रोव्हाइड द कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मेन्शन इन इट्स लेटर डेटेड हे. ह्या पत्राद्वारे तुम्ही आम्हाला कनेक्ट झाला, आम्हाला विचारणा केली. ओके, लेटर ऑफ इन dated this the service receiver has given the letter of intent on this to the project management consultant providing the financial, technical, architectural and legal requirements. म्हणजे LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट तुम्ही आपण त्याचं म्हणलं आपण असं लेटर करून देऊ शकतो की आता आम्ही तुमच्याकडे विचारण्याचं लेटर ऑलरेडी गेलेलं आहे, तुम्ही कोटेशन द्या वगैरे ते दिलेलं आहे. दुसरं लेटर की ह्या अनुषंगाने तुम्ही तुमचे जे काय आहे ते सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करा, असं ते LOI पुढे जाण्याच्या दृष्टीने द्या, असं ते घेतलं पाहिजे. एक पत्रकांना दिलं पाहिजे. तर त्या पत्राची तारीख इथे टाकून देऊ. लक्षात येते काय काय कोणाला काय डाऊट येतं? आपण त्यांनी म्हणजे आपण त्यांना अपॉइंटमेंट केलेली नाही. त्यांचं म्हणजे कसं आहे की
ह्या ड्राफ्ट मध्ये कदाचित त्यांच्या डोक्यात असेल की अपॉइंटमेंटचे लेटर द्या मग आपण ऍग्रीमेंट करू. नाही तसं नाही. अजून आपला त्यांच्या टर्म्सवर आपण त्या सगळ्या टर्म्सवर आलेलोच नाही. त्यामुळं आपण LOI म्हणून त्यांना द्यायचं की प्रिलिमिनरी ह्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा कन्झर्वेटिव्ह प्रोव्हाइडिंग फायनान्शियल, टेक्निकल, आर्किटेक्चरल आणि लीगल रिक्वायरमेंटचं तुम्ही आस्पेक्ट्स द्या आणि मग त्याच्यानंतर हे ऍग्रीमेंट साईन झाल्यानंतर मग आपण त्यांना वर्क ऑर्डर दिल्यासारखं देऊ शकतो. ठीक आहे काय हे जे आहे ना, हे अग्रीमेंट आहे. हे ड्राफ्ट एग्रीमेंट हा ड्राफ्ट अग्रीमेंट. यात तुम्ही बाकीचं कसं टाकू शकता? Termination टाकायला लागतं ना, आपण जसं सांगितलं कसं टाकू शकतो? काय कसं टाकू? म्हणजे याला काय म्हणायचंय की बघा हे आता आपण एक त्याचे फॉर्म्युले आपण हे सगळं आपण- चेक केलं बरोबर. आपण सर्व्हिस Certification जे आहे सेवा शक्ती आहे ते आपण केलं बेस्ट ऑन दॅट बरोबर. याचं काही कमी जास्त होऊ शकेल म्हणजे कसं आहे, की आता पुढे मी तर सांगेन पॉईंट तर पहिल्या फिजिबिलिटी रिपोर्टच्या काही स्टेप्स आहेत ना A to G पर्यंत हे आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत असं मला वाटतं बरोबर. तर त्याचं काम थोडंसं आपण हलकं केल्यासारखं बरोबर ना. ते त्याचं नाही का सगळं ते काय म्हणतात त्याला इलेक्शन EGM कंडक्ट करायच्या वगैरे जे आहेत ते आपलं स्टेप ऑलरेडी झालेली आहे ना. ते कसं नाही, आता थोडक्यात समजा एक काय आहे, मिनिट. माझं काय म्हणणं मात्र ते त्यांचा जो त्यांच्या सर्व्हिसेसचा जो काही प्रोसेस आहेत ना हा. त्याला आपण आता चॅलेंज करायचं. आजपर्यंत आपल्या सर्व्हिसच्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत ना तर ते तुम्ही केलं का नाही केलं त्याच्यात जाऊ नका. कारण काय माहिती का ह्या सर्व्हिसेस झाल्या असतील तर टिक मार्क होईल. कारण त्याच्यातनं काय पडतं तुम्ही त्या सर्व्हिसेस म्हणून परत कमर्शियल निगोसिएशन करणार याचे 5 गोष्टी झाल्या. एक मिनिट त्यांचा पहिला मुद्दा काढतो मग तुझ्या मुद्द्याकडे. माझं म्हणणं काय की त्या मुद्द्याला आता तुम्ही जाऊ नका प्लीज. कारण त्यांनी काय सांगितलं त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी सांगितलं की आम्ही साधारणपणे आमच्या ह्या 100 ज्या टास्क असतात जे आम्ही गोष्टी करतो त्याची यादी आहे. त्याच्या ह्या लिगलच्या आहेत ह्या ह्याच्या आहेत ह्या आर्किटेक्चर असं त्यांनी त्याचं बायफिकेशन केलं फिजिबिलिटी रिपोर्ट आणि सर्व्हिसेस. तर त्या आपण असं म्हणून की त्या स्टँडर्ड कशाच्या त्या आपण घेऊ त्याचा झाल्यात नाही याचा भाग वेगळा ते परत पडताळून बघते. आम्ही तेच सांगणार होतो की जर झालेलं आहे तर ते टिक मार्क करून झाले का डॉक्युमेंट दाखवा टिक डॉक्युमेंट दाखवा टिक म्हणजे त्याचा वेळ नाही जाणार आणि त्याची प्रोसेस पण फास्ट होईल. आता तुझा मुद्दा काय? माझा मुद्दा असा आहे की हे ऍक्च्युली सर्व्हिस अग्रीमेंट. जेव्हा आपण बाकीच्या कागदपत्रांची पूर्तता करतो किंवा त्यांच्याशी देणं घेणं होतं की जे काही कमर्शियल स्टफ ठरवायचे आहेत किंवा त्यांनी आपल्याला काय सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आणि आपण काय घ्यायची त्याच वेळेला सर्व्हिस अग्रीमेंट करणार ना आपण. त्यावेळेला ते ऍक्च्युली त्या हिशोबाने ते वरचे मुद्दे लिहिले. त्या मुद्द्यांची पूर्तता झाल्याशिवाय तुम्ही सही करणार नाही. विषय सिंपल आहे की वेदर लेटर ऑफ अपॉइंटमेंट और लेटर ऑफ इंटेंट. त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या लेटरच्या अपॉइंटमेंटच्या अनुषंगाने आम्ही हे सर्व्हिस अग्रीमेंट मला देतोय असं त्यांचा उद्देश आहे. ते चुकीचं आहे. आपण त्यांना लेटर ऑफ अपॉइंटमेंट दिलेलं नाही. आपण त्यांना आत्ताच्या स्टेजला त्यांनी सर्व्हिस अग्रीमेंट जे देतोय आपल्याला ते लेटर ऑफ इंटेंट वर देतो. त्यांनी त्यांचा ड्राफ्ट जो होता ना त्या ड्राफ्ट मध्ये त्यांचा आस्पेक्ट कसा आहे की ते लेटर ऑफ तुम्ही दिलेल्या आम्हाला अपॉइंट केलेल्या लेटरच्या अनुषंगाने आता आपण अग्रीमेंट साईन करू. आपण त्यांना अपॉइंट आता केलेलं पण नाही. आपण इंटेंट दाखवलंय ना की आम्ही तुम्हाला इच्छुक आहोत तुम्हाला पुढे जाण्यासाठी. त्यांच्या नावाची जे ठराव आलेली जाते 10 पैकी 9 बिल्डिंग हा. त्याच्या आधारे त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण त्यांना जास्त माहिती असेल बघा. नाही, नाही. हे बघा, लेटर ऑफ इंटेंट पण ते म्हणजे आता फ्रेश आले त्यांचं ओपिनियन घेऊ आपण. त्यांनी आपल्याला एक लीगल त्यांनी ड्राफ्ट दिलेला आहे. ओके त्या ड्राफ्ट मध्ये त्यांनी काय म्हटलं की तुम्ही आम्हाला अपॉइंट केलेल्या पत्राच्या अनुषंगाने आपण हे अग्रीमेंट साईन करतोय. तर मी त्यांना काय सांगितलं की आम्ही तुम्हाला अपॉइंट नाही केलेलं अजून. आम्ही तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिले की तुमच्याशी आम्हाला संबंध जोडायला आम्ही उत्सुक आहोत. इट्स अ लेटर ऑफ इंटेंट. इट्स नॉट लाईक अ कन्फर्म. आणि मग त्या लेटर ऑफ इंटेंटच्या अनुषंगाने तुम्हाला आम्ही हे अग्रीमेंट देतोय. हे अग्रीमेंट बोथ पार्टीज इफ दे आर कमिंग ऑन द सेम प्लॅटफॉर्म देन दिस अग्रीमेंट विल गेट साइन आणि मग आपण त्यांना वर्क ऑर्डर काढण्यासारखं ते पत्र देऊ की जी त्यांची ऍक्च्युली फॉर्मली अपॉइंटमेंट आहे. ही माझा अंडरस्टँडिंग आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं सांगा? तसंच पाहिजे. तसंच पाहिजे. नाही, मला काय वाटतं थांबा, एक मिनिट. त्यांचा एक- त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिफरेंटेशन
कंपनी हे ड्राफ्ट अग्रीमेंट आहे अजून गुड ड्राफ्ट आहे युजर लेटर हे ड्राफ्ट अग्रीमेंट आहे पण ड्राफ्ट एग्रीमेंट कधी लिहिले का जेव्हा तुम्ही त्यांना म्हणताय की ठीक आहे आपण आता पुढे जाऊया तेव्हा त्यांनी म्हटलं की ऑन दॅट बेसिस वी आर प्रोव्हाइडिंग एग्रीमेंट कॉपी असं नाहीये ते मी काय म्हणतो की याला अग्रीमेंट टायटल कशाला ठेवलं अग्रीमेंट हे टायटल तोच नका नाही का माहितीये का की जोपर्यंत आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय नाही नाही तुमचं पॉइंट कळलं का आम्हाला ते काय म्हणताय बेस्ड ऑन द अपॉइंटमेंट नाही आहे बेस्ड ऑन व्हॉट based on the service nature and approach the नाही ते ठीक आहे लक्षात राहा तुमचा पॉईंट लक्षात राहा मुद्दे तुम्हाला सांगतो मी त्याचे काय ते म्हणजे आपण आता ह्याच्यात जे लिहिलेलं आहे ना लेटर ऑफ इंटेंट इज द राईट वर्ड ओके लेटर ऑफ इंटेंट इज द राईट वर्ड टायटलला हेच द्या ना नाही हे नाही टायटल का प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला सांगतो की आपली त्यांच्याबरोबर अजून आपली मीटिंग व्हायची कमर्शियलच्या संदर्भात त्याच्यात तो आपल्याला ठराव पास करून घ्यायचा आणि नंतर तसं नाही ऐका ना तुम्ही जे म्हणताय ना ते जरा कन्फ्युजन करू नका मी तुम्हाला सांगतो हा जो ड्राफ्ट किंवा हे हा जो कागद म्हणतो मी हा कागद जो आहे ना हा कागद वर सह्या झाल्यावर सगळीकडे टाळ्या वाजून फटाके फुटणार आहे ही शेवटची स्टेप आहे या कागदावरची सही आपण हा म्हणजे अग्रीमेंट झालं अग्रीमेंट आहे मान्य अग्रीमेंट जर धरत असाल तर त्याच्यात मग आपल्या अटी ह्या ह्याच्यानुसार ते सांगतो 2 मिनिटं मला पूर्ण करू दे हे शेवटचा कागद आहे हा कागद आता आपल्याकडे अगोदर आलाय का आलाय अगोदर की आपण ती चर्चा करतोय आपली चर्चा त्यांना पाठवायची त्यांचे काही पॉईंट्स ह्यात घालायचे असं करत 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 ते जवळ नेऊन ठेवायचं लक्षात आलं त्यांनी काहीतरी 2 पॉईंट टाकलेले असतील की आता जसं आपण जे बघितले किंवा इथं हे आपल्याला हा चेंज केला पाहिजे असं आपण म्हणलं हा चुकीचं टाकलं काय चेंजेस म्हणजे थोडक्यात काय हा जो ड्राफ्ट आहे ना हा ड्राफ्ट आता आपण फायनल त्यांच्या बाजूनं आपल्या बाजूनं 1-2 ऍट्रिब्युशन्स फायनल झाला की त्याच्यानंतर आपण त्यांना म्हणजे दोन्ही बसून साईन होईल आणि मग त्याच्यानंतर तो फॉर्मलाइज झालं ते ऍक्च्युअली आणि त्याच्यानंतर वर्क ऑर्डर निघणार त्यांची त्यांनी त्या ड्राफ्टमध्ये त्यांच्या जे मेन्शन जे केलेलं होतं ते अपॉइंटमेंट हा सुवर्ड नाव जो होता ना तो अपॉइंटमेंट चुकीचा होता आणि हे जे आहे ते आपण जर इंटेंट करतो किंवा तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेसमध्ये आम्ही उत्सुक आहोत असा त्याचा विषय तर त्यामुळं हे ॲग्रीमेंटच राहणार पण हे ॲग्रीमेंट मधले जे काही क्लॉजेस किंवा काय गोष्टी आहेत जसं आता देशपांडे साहेबांनी सांगितलं की 5 गोष्टी झाल्यात असं ते म्हणत होते राईट मग माझा काउंटर पॉईंट काय होता की त्यांचं म्हणणं होतं की 5 गोष्टी झाल्या तर त्या काढून टाकू त्यात माझं म्हणणं काय जे काय असेल समजा वडेवर समजा तुमचं म्हणणं त्यांनी हायलाइट केलं पार्ट ऑफ निगोशिएशन पार्ट ऑफ निगोशिएशन किंवा असं माझं म्हणणं काय की ते 5 ज्या गोष्टी जरी झाल्या असतील तरी ते त्यांच्या सर्व्हिसेस मधला तो एक गट्टा आहे सगळा तो तसाच ठेवायचा जरी झाले असतील तर ते टिक मार्क करतील व्हेरीफाय करतील की झालेल्या गोष्टी बरोबर आहेत करायचं का नाही ते आपण कसं ठेवायचं आपला मुद्दा आहे थोडक्यात म्हणजे काय की आपण हा ड्राफ्ट हा फाईन करण्यासाठीच आजची मीटिंग आहे तर ते अग्रीमेंटच आहे म्हणजे तुमचा जो मुद्दा होता ना त्याला तुम्ही अग्रीमेंट म्हणू नका नाही मी उलटही म्हणतो ना की बाबा हे जर अग्रीमेंट आहे आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या जाणार असतील तर वाचक असतात जे वाचणार आहेत त्यांचा गैरसमज होऊ शकतो आणि त्याच्यातनं परत वेगळे फाटे फुटू शकतात म्हणाले की आता वरचं टायटल लेटर ऑफ इंटेंट किंवा खालचा पॅराग्राफ स्पष्टपणे त्याला बोर्ड अक्षरात म्हणा तुम्ही हे आम्ही अग्रीमेंट करत नाहीये त्या कंपनीला आपण तसं पहिल्यांदा वाचायला मिळालं पाहिजे की बाबा हे आम्ही आमच्या ज्या खालच्या ज्या अटी आहेत असं मी म्हणतो मराठीतनं सांगते की त्या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर हे ऍक्टिव्ह होईल तोपर्यंत नाही पण आता आपण ऍज अ अग्रीमेंट म्हणून सगळ्या सही करणार सर्व्हिस अग्रीमेंट ड्राफ्ट फॉर डिस्कशन सो आता जे काय होईल ते सगळं चर्चेचा भाग म्हणून आपण ऍग्री करू ते त्याच्यात ऍड होईल ऍड झाल्यानंतर तो अपडेटेड ड्राफ्ट सगळ्यांना वाचायला मिळेल तो सगळ्यांनी ऍग्री केला मग ते फायनल त्यांनी सांगितलं
दिलं, त्यांनी ड्राफ्ट मध्ये काय दिलं की 24 पैकी 23 मी मेरिटला अपॉइंट करायला सांगितलं, असं त्यांनी दिलं. आपण लगेच फोडून काय केलं तिथं, तसं नाहीये. 23 पैकी 24 मध्ये 23 जणांनी क्लस्टरला जायला सांगितलं आणि मेजॉरिटीने मेरिटला जायला सांगितलं. तर तो बदल केला ना आपण आता, तो बदल त्यांच्याकडे करून केला. 100% बरोबर ना. तो उद्या समजा त्यांना वाटलं की हा बदल योग्य नाही का, तरी म्हणू दे आपल्याला की काय, म्हणजे त्याला जर एखादा पॉईंटवर तो बदल योग्य वाटला नाही. आता हा कसा, हा आपला मुद्दा आहे. ते म्हणते ठीक आहे, आम्हाला माहिती नव्हतं की बाबा 18 जणांनी दिले किंवा मेजॉरिटी दिले, त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बदल करतो. सर, तुम्ही आता म्हणालात की हे letter of intent आणि rules of agreement आणि work order. What will be the difference between this agreement and the work order? मी सांगू माझी क्रोनॉलॉजी अशी आहे, म्हणजे माझा अंडरस्टँडिंग सांगतो तुम्हाला की आपण एखादं काम करायचं आहे म्हणून आपण त्यांना, ही पार्टी आहे म्हणून त्यांना आपण कोटेशन मागितली त्यांच्याकडनं. ओके, तर ते पहिलं त्यांचं लेटर आहे की म्हणजे पहिल्या लेटरमध्ये काय की आपण रिसिव्हर हॅज अप्रोच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रोव्हाइड द कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन द लेटर. म्हणजे हे आपण त्यांच्याकडनं कोटेशन मागितलं, ती पहिला आपण त्यांना अप्रोच झालो. ठीक आहे, ते कोटेशन मागितलं, त्यांनी कोटेशन दिलं, कोटेशनचा अभ्यास झाला, त्यानंतर प्रेझेंटेशन झाली वगैरे वगैरे. त्या अनुषंगाने आपण काय म्हणतोय की आम्ही तुमच्याबरोबर पुढे जाण्यास उत्सुक आहोत. राईट, दॅट इज अ लेटर ऑफ इंटेंट. त्या लेटर ऑफ इंटेंटच्या अनुषंगाने तुमच्याबरोबर आम्ही उत्सुक आहोत. मग तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला तुमचा सर्व्हिस अग्रीमेंटचा ड्राफ्ट द्या, त्या ड्राफ्टचा आम्ही अभ्यास करू, मग त्याची सगळी डिटेल्स असं ते फायनल करू, कमर्शियल्स फायनल केले जातील वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी केल्यानंतर पुढे जायचं. पण तिथं आपण काय म्हणतो की आम्ही तुमच्याबरोबर पुढे जाण्यामध्ये उत्सुक आहोत. दॅट इज अ लेटर ऑफ इंटेंट. हे दुसरा झाला. ते आल्यानंतर काय म्हणणार की त्याच्यानंतर हा ड्राफ्ट आपण फायनल करतोय. तो ड्राफ्ट आपण साईन केली की ड्राफ्ट सायनिंग झालं की ऍज इज आपण जसं म्हणतो की ते फॉर्मल झालं ऍक्च्युली. आणि मग त्याच्यानंतर फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना आपण वर्क ऑर्डर देतो की विथ रिस्पेक्ट टू दिस अग्रीमेंट की तुम्हाला हे आम्ही अशी वर्क ऑर्डर ह्या तारखेपासून देत आहोत आणि दिस टर्म्स अँड कंडिशन. मला एक विचारायचं आहे. त्याचं होतं. पण आता वर्क ऑर्डर विल द फायनल स्टेज इन द वर्क फ्लो, राईट? वर्क ऑर्डर विल द फायनल स्टेज इन द वर्क फ्लो, करेक्ट? शेवटी असं. पण वर्क ऑर्डर मध्ये सगळे हेच कंडिशन असणार की तुम्ही सांग As per agreement signed on this date between these parties with all terms and conditions. तुम्हाला अपॉइंट करत आहोत. वर्क ऑर्डर मध्ये आपण इथे अजून एक की फायनान्शियल वर्क म्हणजे फायनान्शियल कशी आहे होतात, कंडिशन काय काय आहे. पण ते वर्क ऑर्डर देणार हे पण त्याच्यात म्हणायला पाहिजे. नाही सर्व्हिस एग्रीमेंट मध्ये वर्क ऑर्डर देणार नाही. हे फक्त कव्हरिंग लेटर आहे. वर्क ऑर्डर म्हणजे काय माहितीये का, त्यांना फक्त तुम्ही कागद सुरू करा. पुढे जाण्याची अगदी साधा आहे तो वर्क ऑर्डर म्हणजे कामाला सुरुवात करा. म्हणजे वर्क ऑर्डर एक मिनिट आपण त्याच्याकडे सर्व्हिस ड्राफ्ट मागून घेतलं तेच इंटेंट लेटर ना. नाही, आपण आपण इंटेंट लेटर दिलं काका. आपण त्यांना म्हटलं की आम्ही इच्छुक आहोत. त्याचा मुद्दा बरोबर आहे actually. 100% बरोबर आहे, कारण त्यांच्याकडनं तुम्ही सर्व्हिस ड्राफ्ट कसा मागून घेतलाय Intent की letter त्यांनी दिला. दिलं ते, तो बरोबर आहे. तीच तारीख येणार, कारण सांगतो मी तुला की त्यांचं कोटेशनचा अभ्यास केला आपण, कोटेशनचे सगळे मुद्दे आले, प्रेझेंटेशन झाली, साईट व्हिजिट झाल्या, या सगळ्यावर समाधानकारक सगळे रिझल्ट आल्यामुळे आता आपण त्यांना त्यांचं सर्व्हिस हे मागून घेतलं. मग तो आपला इंटेंटच झाला. बरोबर ना, आपल्याकडनं इंटेंट लेटर केलं, त्याच्या बेसिसवर त्यांनी सर्व्हिस एग्रीमेंट ड्राफ्ट पाठवला. ड्राफ्ट हे आपण वाचून फायनल जेव्हा करू आपल्या साईडनी, तेव्हा आपल्याला पण आपले ड्राफ्ट त्यांना द्यायला लागले. एक मिनिट, तुम्ही काय होतं डेव्हिएशन करू नका, मुद्द्याला धरून फक्त बोलू. यात काय लिहिले, त्याचा पॉइंट एकदम क्लिअर आहे. तो काय म्हणतो की द सर्व्हिस receiver has given the letter of intent on amuk date to the project management consultant for providing financial, technical, architectural and legal requirements की ज्या ड्राफ्ट मधनं येणार आहे त्यांच्या. ओके, तर ते जे आहे अलॉंग त्यात वाटलं असं म्हणू शकतो की थ्रू सर्व्हिस अग्रीमेंट ड्राफ्ट असा शब्द तिथे टाकून तो म्हणतो तो 100% बरोबर आहे. मी मान्य करतोय. म्हणजे क्रोनॉलॉजी काय झाली, पहिल्यांदा तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही करू शकता का काम, तर तुमची बिडिंग करा. बरोबर, त्यांनी डॉक्युमेंट दिले, बाकीच्यांनी दिले, ते
अभ्यास करून आपण त्यांना बोलवलं. पुढच्या स्टेजला सगळं सर्वे झालं, सगळे प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्ही लेटर ऑफ इंटेंट दिलं त्यांना की आम्हाला सगळ्या बेसिसनी बघून तुमच्याकडे यायला इंटरेस्ट आहे, तुमचं ड्राफ्ट लेटर पाठवा सर्व्हिस एग्रीमेंटचं. ते त्यांनी पाठवलं. आता आपण ड्राफ्ट वाचून त्याच्यावर अनालिसिस करून जे काय आपले मुद्दे ते घालून त्यांना जेव्हा पाठवू, तो ड्राफ्ट त्यांनी पण मान्य केला तर both the parties will sign on that draft and then we have to again provide a work order that will be starting of the हा process. संपूर्ण क्लिअर वर्क हे फक्त ऍड असं केलं की हे सगळं जे आहे की सर्व्हिस रिसिव्हर हॅज गिवन द लेटर ऑफ इंटेंट टू द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट फॉर ब्ला 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 इन द मोड ऑफ सर्व्हिस अग्रीमेंट ड्राफ्ट. हे ड्राफ्टच्या ईमेलवरती पाठवलं त्यांना. तुम्ही द्या ईमेल हार्ड कॉपी दोन्ही जे काय असेल ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत क्लिअर झालं. अँड वेअर द पार्टीज डोंट हिअर बाय कन्वे ट्रान्सफर डिलिगेट राईट्स वगैरे ठीक आहे. वेअर ईच पार्टी to this agreement is duly authorized and capable of entering into the agreement with an intention to reduce in writing the terms and conditions the parties has agreement. Okay. Now hereby considering the above the parties here been agree as below. Okay, agree केलं. The commencement of the service. ही सर्व्हिस कधीपासून चालू सर कमेन्समेंट सुद्धा इथे टाकलेली आहे. म्हणजे आपण वर्क ऑर्डर मध्ये तारीख आजपासून काम चालू करा ती तारीख सुद्धा इथे टाकली आली. वर्क कमेन्समेंट डेट म्हणजे ह्या तारखेपासून काम सुरू होईल असं. पुढं द स्कोप ऑफ सर्व्हिसेस टू बी प्रोव्हाइडेड बाय द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. तर त्यात आता काय झालं की त्यांनी दिलेलं स्टेज ए फिजिबिलिटी रिपोर्ट. ओके, फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये काय टू स्क्रुटिनी. आता हे जे आहेत ना ह्याच्यात फक्त आपल्याला एकच गोष्ट बघायची म्हणजे माझं मत सांगतो तुम्हाला मी की मिसिंग असं जर ऍड करायचं जे ऑलरेडी असेल ना तर ते काढायची गरज नाही असं माझं मत आहे. पण आपल्याला जर एखादी गोष्ट नाही असं वाटतं तर ते ऍड करायचे. टू स्क्रुटिनाइज द ऍप्लिकेशन मेड बाय 1/5 मेंबर्स ऑफ द फेडरेशन अपार्टमेंट कंडोनियम वगैरे 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 रिसिव्हर फॉर गिव्हिंग देअर कन्सेंट फॉर कंडक्टिंग द मीटिंग फॉर द रिडेव्हलपमेंट अमुक तमुक वगैरे वगैरे त्याला टिक मार्क. ओके, ऑन द बेसिस ऑफ मेंबर्स ऍप्लिकेशन्स the secretary of the federation apartment condominium receiver will call a special general meeting for the redevelopment or within 1 month. म्हणजे त्याच्यावर ते गाईड करणार आहे आपल्याला ऍक्च्युअली की तुम्ही म्हणता त्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत समजा असं. त्यानंतर टू असिस्ट अँड कोऑर्डिनेट टू असिस्ट अँड कोऑर्डिनेशन ऑफ द कंडक्टिंग स्पेशल जनरल मीटिंग फॉर द redevelopment cluster or combined redevelopment or 2/3 majorities and accordingly present the rule according to the rules and regulations. Okay, change. Preparation of minutes of special general body meeting for cluster redevelopment process. He minutes of the meeting. To assist and coordination of the conducting the special general meeting for appointing of the architects, project